नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांचे पाठ या आपल्या सुंदर कथेच्या दुनियेत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची कथा आहे एका आईची. त्या आईची जिच्यासाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम तिचं लहान बाळच राहतं. आईचं प्रेम आपण अनेकदा गृहीत धरतो. तिचं जेवून घे, तिचं लवकर घरी ये, तिचं जपून जा हे शब्द आपल्याला रोज ऐकायला मिळतात, म्हणून कदाचित त्याची किंमत आपल्याला कळत नाही. पण कल्पना करा, ज्या दिवशी हे शब्द बोलणारी आई आपल्यासोबत नसेल त्या दिवशी काय होईल? आजची कथा ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि कदाचित तुम्हाला तुमच्या आईची आठवणही येईल. तर चला ऐकूया एक हृदयस्पर्शी कथा. आईने शेवटच्या वेळी फक्त एवढंच म्हटलं होतं, बाळा जेवून घे. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. घराच्या खिडकीत उभी राहून आई रस्त्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांना आता अधूक दिसत होतं, पण मुलगा येण्यासाठी वाट पाहताना तिच्या नजरेत अजूनही आशा होती. अरे देवा, एवढा उशीर झाला, माझं लेकरू अजून आलं नाही. टेबलावर तिने मुलासाठी गरम भाजी पोळी आणि वरण भात वाढून ठेवला होता. दरवाजाची कडी वाजली. आईच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं. आलास का बाळा? मुलगा आता आत आला. तो खूप थकलेला होता. आई, किती वेळा सांगितलं तुला, माझी वाट बघू नकोस, मला उशीर होतो. आई काही बोलली नाही, फक्त हळू आवाजात म्हणाली, बाळा जेवून घे, तुझ्यासाठी गरम केले, मला भूक नाही, 2 घास तरी खा. आई प्लीज. रोजचं तुझं हेच सुरू असतं. मुलगा चिडून आपल्या खोलीत निघून गेला. आई तिथेच उभी राहिले. तिने हळूच त्या ताटाकडे पाहिलं. भाजी थंड झाली होती. त्या रात्री मुलगा झोपला, पण आई मात्र स्वयंपाकघरात बसून त्याच ताट पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा नोकरीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जायचं होतं. तो घाईघाईने बॅग भरत होता. आईने त्याच्यासाठी डब्बा बनवला. बाळा, बाहेरचं खाऊ नकोस, हा डब्बा घेऊन जा. आई, मला लहान मुलगा समजतेस का? आई हसली. माझ्यासाठी तुला कितीही मोठा झालास तरी माझं बाळच आहेस. मुलगा काहीच बोलला नाही. तो घराबाहेर पडला. आई त्याच्या मागे दारापर्यंत आली. बाळा. मुलगा वळला. आईने फक्त एवढंच म्हटलं, वेळेवर जेवून घे. मुलाने मान हलवली आणि निघून गेला. पण त्याला काय माहिती होतं की ते आईचं तोंडून ऐकलेलं शेवटचं जेवून घे होतं. 2 दिवसांनी मुलाला अचानक फोन आला, तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, लगेच ये. त्याच्या हातातला फोन खाली पडला. तो धावत निघाला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आई ICUमध्ये होती. मुलगा तिच्या जवळ गेला. आईने हळूच डोळे उघडले. मुलाचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या ओठावर हलकंसं हसू आलं. आलास बाळा? मुलाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आई, मला माफ कर. आईने त्याच्या डोक्यावरून हात ठेवला. कशासाठी? या दिवशी मी तुझ्यावर ओरडलो. तू माझ्यासाठी जेवण बनवलं होतंस आणि मी म्हणालो मला भूक नाही. आई हसली. अरे वेड्या. आईवर मुलगा रागावला म्हणून आई कधी मनात ठेवते का? मुलगा तिच्या हातावर डोकं ठेवून रडत होता. आई, मला तुझ्यासोबत घरी जायचंय. आई काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, बाळा, घरी गेल्यावर स्वयंपाकघरात माझं ताट ठेवू नकोस. मुलाने वर पाहिलं. असं का बोलतेस आई? आईच्या डोळ्यात पाणी होतं. कारण आता तुझ्यासाठी जेवण बनवायला मी नसेन. आई. त्याने तिचा हात घट्ट पकडला, पण आईचा हात हळूहळू सैल होत गेला. मॉनिटरवरची रेषा सरळ झाली आणि मुलाच्या आयुष्यात पहिल्यांदा घर खरोखर रिकामं झालं. काही दिवसांनी तो घरी परतला. स्वयंपाकघरात गेला. सगळं तसंच होतं. आईची साडी, तिचा चष्मा, तिची छोटीशी पिशवी आणि एका डब्यात ठेवलेल्या काही पोळ्या. त्याने डब्बा उघडला. वर एक कागदाची छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, बाळा, तू कितीही मोठा झालास तरी वेळेवर जेवून घे. आईला तुझी काळजी वाटते. तो कागद छातीशी धरून मुलगा खूप वेळ रडत राहिला. त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली. आई रोज जेवायला बोलवत नव्हती. ती रोज आपल्या मुलाला थोडंसं प्रेम वाढून देत होती. पण आपण मोठे होत जातो आणि आईच्या त्या छोट्या छोट्या काळज्या आपल्याला त्रास वाटू लागतात. जोपर्यंत एक दिवस ती काळजी घेणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जात नाही. म्हणून आई जवळ असेल तर तिची जेवून घे, तिचं लवकर घरी ये, तिचं जपून जा या शब्दांना कधीही साधं समजू नका. कारण आईच्या प्रत्येक काळजीच्या शब्दामागे तिचं संपूर्ण जग लपलेलं असतं. तर मित्रांनो, आईचं प्रेम कधी मोठ्या शब्दात व्यक्त होत नाही. ते कधी गरम जेवणाच्या ताटात असतं, तर कधी दारात उभा राहून केलेल्या वाट पाहण्यात असतं, तर कधी फक्त एका वाक्यात, बाळा, वेळेवर जेवून घे. आपल्या आयुष्यात आई असेल तर
तिच्या छोट्या छोट्या काळजीला कधीही त्रास समजू नका, कारण एक दिवस तिचा आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर होऊ, पण तेव्हा कदाचित ती आपल्या जवळ नसेल. म्हणून आजच आईला एक मिठी मारा आणि मनापासून सांगा, आई तू आहेस ना, म्हणून माझं जगणं संपूर्ण आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि ही कथा तुमच्या आईवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसाठी स्वप्नांची पाट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपल्या माणसांची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या, कारण काही नाती परत मिळत नाहीत. मी पूजा आणि तुम्ही ऐकत होतात स्वप्नांची पाट.